एक कामाचे वास्तुशांतीच्या घराचे हे अनुभवी आहेत. चार पोरं तो 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 मेन म्हातारा म्हणते अनंत खापरे. आणि उंची पुरली नाही की ते माणसावर उभे राहून चिवा 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 वर्षाचे 12 महिने उपाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे ना मामाच्या घराची घरभरणी आहे. हे बघा, समोर नवीन घर आहे, त्या घराची घरभरणी आहे. आणि आम्ही आता केळ घेतोय दरवाजासमोर. ते दरवाजासमोर बांधायचे आहे ना, दरवाजासमोर तोरण म्हणून बांधायचे. हे आताच तोडून आणले. आता आहे ना हे केळ पूर्ण साफ करून घेतोय आम्ही. मुंग्या वगैरे आहेत त्याच्यात. चावल्या आम्हाला. महिला मंडळ तयारी करतात पूजेची. आणि हे असं आतून घर आहे. या बाजूला एक रूम आहे, या बाजूला एक रूम आहे, या बाजू रूमलाच बाथरूम आहे. तसंच या रूमला पण बाथरूम आहे. हे इकडे किचन आहे. आणि हे बाहेरचं पप्पून आणलंय. पप्पून आणला नाही, दूध आणला नाही. आणि हा हॉल आहे. आणि इकडे देवरूम. मस्त की पुट्टी वगैरे मारून कलर वगैरे केलेला आहे. हे असं घर आहे. हा घराचा मालक आहे ना मला. तू घराचा मालक ना. हा माझा रूम. तुझा रूम आहे. तेव्हाच चकाचक करतोय. अजून मी आंघोळ वगैरे गेलेले नाही. आता करायला जातो. पहिले केळ आणून तेवढे करायला जातो. मित्रांनो, मस्त की आंघोळ केली आहे. आणि आता घरभरणीच्या इकडे निघालोय. काय काय तयारी करायची ते बघूया. चला जाऊया. फायनली तोरण वगैरे बांधून झालंय. हा तेच ते. सगळी गडबड बघा, सगळी गडबड चालली. ह्यालाही मोठे केलं. जवळ घ्या. अरे जवळ कुठे जवळ मोठं बांधार कुठे आणि पाण्याची टाकी दीड बारीक केलं ते पर्याय मार्ग घेतला. हा, म्हणजे समजलं पाहिजे लोकांना. सगळी गडबड झाली. घरभरणीची तयारी करतात सगळ्या. हॅलो गाय. हे कामाचे वास्तुशांतीच्या घराचे हे अनुभवी आहेत. चार पोरं तो 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 मेन म्हातारा म्हणते अनंत खापरे. आणि उंची पुरली नाही की ते माणसावर उभे राहून चिवा 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 लांबी वाढवत असते. हॅलो गाईज.
हे सगळे आजच्या घरभरणीची सगळे मंडळी पोरं आहेत ना, उपाशी आहेत, लहान पोरं. तुम्ही पण आहे? तो मेन ठेकेदार आहे उपास उपाशी. वर्षाचे 12 महिने उपाशी. वर्षाचे 12 महिने उपाशी असते. काहीतरी बोलू नका रे. चला, घरभरणीची तयारी झाली. आता घराच्या बाजूने फिरणार सगळे. लाईनीत राहा, लाईनीत. तो घाबरला. चला, ये चला लवकर. हे पप्पू इथे घे, वरच घे खाली. हा हा, हळद पिंजर वगैरे लावतायत. अशा 5 फेऱ्या मारणार. ही पहिली फेरी आहे. अशा 5 फेऱ्या मारायच्या असतात ना. भरणी वगैरे झाले आणि आता पूजा बांधायला सुरुवात करतात. हे सगळं मित्रपरिवार आम्ही. हे पिके, हे आमचे सगळे पाहुणे मंडळी आहेत.
हे समीक्षा ताई आता जेवणाची वाट बघतात आहे. दिसताय सगळे दिसतात आहे. रेडीमेड आहे ना रे तुझ्या रेडीमेड मुनगे टाकले की झाला संपला विषय. एक जेवढं गाण्याचा विचारलेला देवाचा. हा या हे आमचे भाऊचे आहेत. हा गरम नाही व्हायला लागले. हे लवकर बांधा टायमिंग होत चाललाय 12 वाजत झाले. सगळी गडबड झाली. आमच्या सगळ्या खापरेवाडीतल्या महिला मंडळ हे पाहुणे आहेत आमचे. त्या पण जेवण बनवायला बसले आहेत. सगळ्या जेवण बनवत आहेत. हो सरळ करतोय तुम्ही ते जसं आहे तसंच येणार आहे. हा मेन आचार्य आहेत. प्रसादी बनवत आहेत. बघितला कोणाचा? हा त्या मेन आचार्य ना या. हे लवकर बनवा पाहुणी मंडळी उपाशी आहेत. मी पण उपाशी आहे आज. काय घेतलंय तुम्हाला पण काय सारखा कॅमेरा काय तुमच्याकडेच घेऊन ठेवू? आतमध्ये पण या भाजी साफ करतायत. नाही हाय की बरोबर आहे. हे आमची आजीबाई. उन्हातून हे जेवण बनवायचं म्हणजे एक हेच आहे अवघड काम. गरम बघा किती होत आहे. फायनली पूजेला सजवून झालेला आहे. रांगोळी काढते त्या बाजूने. बघू इकडे बघ. पूजेच्या आधी घरातल्या देवाला नैवेद्य दाखवत आहे. पूजेला सुरुवात झालेली आहे. पूजा वगैरे झाले आहे आणि आम्ही ना आता देवळात नैवेद्य दाखवायला आलोय. बाळू नैवेद्य दाखवतोय. दाखवतोय मी नको तुझी गडबड नाही. दाखव लवकर चल. पोरं झोपलेली पण दाखव जरा. देवळात पोरं झोपलेली असतात. किती रे? 1 2 3 7. तर मित्रांनो आता रात्र झाले आणि सगळ्या पाहुणे मंडळींना इथे जेवायला वाढत आहेत. मॅटिन मारलेला आहे. सगळी मंडळी इथं आता जेवायला बसतील. दाखवतो तुम्हाला. बरीच मंडळी आलेत. मित्रांनो 7-8 पंगत झाल्या असतील ना रे आशुतोष. 7-8 पंक्ती उठल्या असतील आणि आता आम्ही वाटपी जेवायला बसलोय. तू जेवलास? जेवलाय आणि आम्ही आता बसलोय. बहुतेकशे मंडळी पाहुणे मंडळी जेवण उठले आणि आम्ही आता जेवायला बसलो. जेवायला बघा काय काय पापड आहे, बटाट्याची भाजी आहे, पावट्याची भाजी आहे, खीर आहे, डाळ भात. तर मित्रांनो जेवायला या. चला जेवायला सुरुवात करतो. या घराचे चिरे आहेत ना बघा. हा एक सुद्याद आहे, हा संधिवाद आहे आणि हा परशुवाद आहे. हे सगळे असे आम्ही चिरे टाकायला होतो. त्याच्यामुळे हे घर उभं राहिलं. बरोबर की नाही? मेहनत केले हक्काने खाणार. हक्काने
बरोबर आहे. जेव्हा जेव्हा पुढं अजून मात घे. काय बोलतोय? खापरेवाडीतल्या महिला मंडळ आहे. सकाळी किती वाजता आलात? 8 वाजता. आत्ता बरोबर 10:30 वाजलेत. सगळ्या पाहुणे मंडळींना जेवायला वाढून आता स्वतः जेवायला बसल्यात. हां, आणि ह्या आपल्या खापरेवाडीतल्या मेन आचार्य आहेत. त्या सगळे जेवण बनवतात. त्या सगळ्याच बायका तशा मदत करतात सगळ्यांना. जेवण मस्त बनवता. सगळ्या एकत्र बसल्यात. हो, शिरा वगैरे आजचा त्यानेच बनवला आणि मस्त झाला होता. 1 नंबर झाला होता है ना. मेन आचार्य आहेत त्या. जेव्हा जेव्हा सावकाश जेव्हा.